तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती इंदापूर पालखी महामार्ग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान भवानीनगर येथे उड्डाणपुलाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। भवानीनगर परिसरातील 3 लाख लोकांचा उदरनिर्वाह हा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून आहे। इंदापूर तालुक्यातील शेळगाव ते भवानीनगर पर्यंत या कारखान्याचे कार्यक्षेत्र पसरलेले आहे। तर या उड्डाणपुलामुळे कारखान्याकडे येणाऱ्या ऊसाच्या वाहतुकीकडे मोठा परिणाम होणार आहे। सुमारे 70 ते 80% ऊस कारखान्यात गाळपासाठी येणे कठीण होणार आहे। तरी हा निर्णय बदलावा व कारखान्याच्या पाठीमागून पर्यायी मार्गाने हा उड्डाणपूल करून या पुलाचे स्थलांतर करावे अशी मागणी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक यांच्यासह कारखान्याच्या संचालक मंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे। जर हा निर्णय बदलला नाही तर यासाठी आत्मदहनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। तुम्ही नितीन गडकरींना निवेदन दिलेलं आहे आणि या रस्त्यासंदर्भात त्यांचं काय बोलणं आहे? आम्ही त्यांना विनंती केली की किंवा ह्या पद्धतीने इथं पूल नकोय। ह्या पुलाची साधारणपणे शेळगाव आपल्या कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे। शेळगाव परिसर या पालखी मार्गात चुका झालेल्या आहेत। एकतर मला नम्रतेने सांगायचंय की जेव्हा पुलाचं रेखांकन झालं, प्लॅनिंग झालं, तर त्याच्या गावात ग्रामसभा व्हायला पाहिजे, तर प्रत्येक ग्रामसेवक विचारून निर्णय घेतला गेला पाहिजे, पण ते झालेलं नाहीये। अगदी जंक्शन पाहिलं 125 वर्षापूर्वी वाटची इंडस्ट्री, तिथे मोठमोठे जाणार का शेतीतून, तिथं सर्कल व्हायला पाहिजे। तिथून पुढची गाव नको, तिथं साईड गटाची उंची वाढवल्यात। आपल्याकडे 150-200 इंच पाऊस होत नाही, कारण नसताना खर्च वाढवला। तर त्याच पद्धतीने आता कारखाना आल्यानंतर आपल्या सगळ्याला माहिती की कारखान्याचं रस्ते अलीकडे कारखान्या पलीकडे आपले कॉलनी आहे, बाजारपेठ आहे। आपलं यार्ड या केंद्र आपलं जिथं उशीर थांबतो ते केआर पलीकडे, तिथून अलीकडे येण्यासाठी ट्रॅक्टर भरले असताना अलीकडे ट्रॅक्टर येऊ शकणार नाही। हार्वेस्टर आपल्याकडे आलेली, हार्वेस्टरची मोठी हे लावलेलं ते खाली येणार नाही, तिथं अडचण सांगितली। आता इकडे 12 बाजूला जर पुलाची उंची वाढली तर छत्रपतीला येणारा ऊस 80% बैलगाडीचा ऊस येतो, तिथून बैलगाडीला येणारा अडचण येईल। त्याच्या विनंती येईल त्यांना की हे सगळं कॅन्सल करा, अजून मागून न्या म्हणून। आता मागून न्यायला अडचण काय? पुणे युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, तिथं पूल होता, तो 3 वर्षापूर्वी पाडला, तिथं परत पूल केला। शक्तीपीठ अख्खा बोलतोय, शक्तीपीठ अख्खा निर्णय बदलला जातो। मग ज्या कारखान्याचे 32 सभासद आहेत, म्हणजे पर्याय 1 लाख लोकांचा हा जीवनाचा कारखाना आहे, त्याच्यावर 1 लाख लोक अवलंबून आहेत। त्या लोकांसाठी बिघडलं कुठं? आणि आता पालखी आपण जर पाहिलं तर पुढच्या महिन्यात पालखी येणार आहे, साधा महिना राहिलाय, महिन्यात तिथं काही होणार नाहीये। त्याऐवजी पालखी आता जाऊन द्यावी आणि लासूर जंक्शन, लासूर संसर अगदी इथपर्यंत सर्व वर्षभरात त्याचं चांगलं प्लॅनिंग करून हे कामकाज करता येईल। आणि याचं काही गरज नाही फ्लायओव्हरची, पण केव्हा 8 तास आहे आणि 8 तास आमची विनंती, गडकरी साहेबांची विनंती, मोदी साहेब विनंती, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब विनंती, सन्माननीय पारदर विनंती, सन्माननीय सुनेत्रवाहिनी पवार साहेब विनंती, परंतु माझी आज विनंती राहील, माझी हात जोडून विनंती गडकरी साहेब ऐकावं। ऐकलं नाही आणि जर ते पोलिसांनी म्हटले हा पृथ्वीराजाचा पहिला तुरुंगात जायला तयार आहे, मी माझ्या स्वतः 2 करून पूर्ण जाणार नाही, माझी कठोर निर्णय घेतलेला आज मी छत्रपतींच्या समोर लावतोय। छत्रपती शिवाजीराव महाराज आणि शाहू फुले आंबेडकर, पुण्यशहा होळकर, अण्णाभाऊ साठे या सगळ्यांच्या पुढे सांगतो की आम्हाला दार कपडे दाखवून पूल करायचा प्रयत्न केला तर आम्ही याला निश्चित विरोध करू। आमची गडकरी हात जोडून विनंती, आम्ही नम्रतेने सांगतोय, शेवटी करायचे जनते हितासाठी करायचे। शक्तीपीठ बदलला तुम्ही आणि करत असं सर्वसामान्यांना तुम्ही त्रास काय देताय? प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावाचा संसद खुर्द संसद पुतळून झाली, प्रत्येक गावाची भिंत झाली, वर्षात एकदा पालखी येते, त्यासाठी तुम्ही शेकडो वर्ष राहणारी माणसं त्याच्या गावची विस्थापित करतात कशाला? हा कुठे विकास आहे? हा विकास नेमका कोणाचा आहे? हा विकास चाललाय कशाचा? आणि विकास म्हणजे कुठे मोठ्या लोकांचे जमीन गेलेले दिसत नाहीत, सर्वसामान्यांचा भरला जातोय। आता कारखान्या पुढे आपण पाहिलं 70 वर्ष कारखान्यात झाली। महाराष्ट्रामध्ये 2च कारखाने रस्त्यावर आहेत, एक राहुरीचा आणि एक छत्रपती। आदरणीय अजितदादा 1 नंबरला सांगायचे आले होते, त्यावेळी सगळ्यांची होते, मी म्हणणं मांडलं होतं की दादा हे त्वरित रद्द झालं पाहिजे। हे जर झालं तर पुढची 100 वर्ष जनता तुम्हाला विसरणार नाही। आदरणीय दादाने ते शब्द दिला होता की होऊन देऊ नका, आणि कशा पद्धतीने होऊन गडकरीशी बोलतो तसं त्या पत्रात लिहिले। गडकरीने मी सकाळी ते सांगितलं, आता सांगितलं, त्यांनी ऐकावं, आता करू नये। मी तांत्रिक दृष्ट्या बघतो म्हणते, मला वाटतं पूर्वी आपल्या महाराष्ट्र भूतपूर्व मुख्यमंत्री यशवंतराव म्हणायचे
की पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे. अधिकारी कारण नसता काय ते तांत्रिक बाजू काढतायत हे अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी जिथे गरज आहे तिथे पूल केले नाहीत, तिथं मात्र चौबे रस्ते केलेत आणि नको ते पूल घातलेत. हे नेमकं कोणाला हित चाललेले या बाबतीत जर आमची आज विनंती हा जरूर विनंती गडकरी साहेबांना केंद्र राज्य शासनाला हे नाही झालं त्या कारखान्याचं जरी भिंत जरी बाबांनो माझं वय 70 आहे, पुढची पिढी आहे, या पिढीचं पुढचे 100 वर्ष न पुढे नुकसान हे पूल झालं तर मागच्या बाजूने मी तिथल्या बरेचसे शेतकऱ्यांशी बोललो, सगळ्यांची तयारी आहे. तिथं आमच्याच बघितलं जाऊन असं त्यांनीही तयारी दाखवलेली त्यांच्या वस्तूला रस्ते घालून द्यायची. अजून काय पाहिजे किंवा पलीकडे घ्यावी ना. आणि जे माझं म्हणणं समजा इथं पूल आले ना, इथलं जे स्ट्रक्चर झाले हे जर शासनाचं नुकसान होत असेल हा जो खर्च झालेला आहे तो खर्च छत्रपती स्वाभिमानी सभासद दर टनाला पैसे देऊन भरून द्यायला तयार आहे असं तुम्हाला सरांच्या होते मी या ठिकाणी शब्द देतो. हे रद्द झालंच पाहिजे असं माझं मत आहे.